संतांच्या चरणाची ताकद किती सांगतो. जर संतांच्या चरणाचा स्पर्श जर जीवाला झाला तर पुढे देव उभा राहतो, एवढी ताकद संतांच्या चरणामध्ये. काय झालं बघा, सेतू बांधणं चालू होता. सेतू बांधणं चालू असताना त्या ठिकाणी बरीच वानर सेना एकत्रित आली होती. नळ होते, नीळ होते, जामवंत होते, अंगद होते, हनुमंतराय होते. सगळे वानर एकत्रित आले. काय करू लागले, दगड उचलायचे आणि समुद्रात नेऊन टाकायचे. दगड उचलायचे, समुद्रात नेऊन टाकायचे. स्पर्धा सुरू झाली आणि तिथं एक लहानसा प्राणी आला महाराज. तिथं आमच्या इकडे त्याला खडुळी म्हणतात, तुमच्या इकडे हा. त्या ठिकाणी महाराज काय झालं, ती सेतू बांधणं चालू असताना खडुळीनं पाहिलं. आणि खडुळीनं पाहिल्याच्या नंतर तिच्या लक्षात आलं इथं काहीतरी धर्म कार्य चालू आहे आणि धर्म कार्यामध्ये आपण मदत केली पाहिजे. त्या खडुळीने निरीक्षण केलं, हे काय करतात, दगड घ्याले तर समुद्रात नेऊन टाकले. त्या खडुळीने काय केलं, पाण्यामध्ये गेली, आपलं अंग भिजवलं, वाळूवरती आली, गडबडा वाळूवरती लोळू लागली, अंगाला चिकटलेली वाळू शेतूवर नेऊन टाकू लागली शेतूवर नेऊन. स्पर्धा सुरू झाली. महाराज कोण मोठा दगड उचलतय. हनुमंतरायाने भला मोठा एक दगड उचलला, जिथं पाय द्यायचा तिथं पाय न देता तो पाय खडूळीच्या शेपटीवर पडला. कशावर पडला, शेपटीवर. एवढे मोठे बल्लाढ्य हनुमंतराय इतकुशी खारुताई. ज्या क्षणाला महाराज खडूळीच्या शेपटीवर पाय पडला, त्या क्षणाला महाराज खडूळ मोठ्यानं ओरडली. किंचाळलेला आवाज प्रभू रामचंद्रानं ऐकला. रामचंद्र त्या ठिकाणी महाराज खडुळीजवळ आले. खडुळीला हातावर घेतलं आणि बोलू लागले, खारुताई काय झालं का ओरडलीस, का किंचाळलीस, असं शब्द महाराज उच्चारण केला आणि तिच्या अंगावरून असे बोट फिरू लागले. काय करू लागली. म्हणून आज एखादी खडूळ जर तुम्हाला दिसली तर तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाचे चट्टे आहेत. ते चट्टे म्हणजे प्रभू रामचंद्रानं फिरवलेल्या बोटाच्या खुणा आहेत. एवढा पुरावा असताना काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज राम जन्माला आलेले आम्हाला पुरावे द्या. मी सांगत असतो, पुरावे देऊ नका. काय करा, पुरा तर नेऊन पुरा. विठाला विठाला शेपटी. त्या ठिकाणी महाराज अंगावून हात फिरू लागले, बोलू लागले, खडुळी काय झालं बाई, का ओरडलीस तू, का किंचाळलीस. खडुळीने सांगितलं, रामा मी धर्माचं काम करू लागली आणि धर्म कार्य करीत असताना मला कुणीतरी व्यत्यय आणलाय, त्रास दिलाय. त्यावेळेस सांगितलं, सांग बरं कोण त्रास दिलाय, मी त्याला शिक्षा करतो. खारुताई म्हणली, बघ बरं रामा शिक्षा झाली पाहिजे. म्हणले होणार, सांग. म्हणले होणार शिक्षा, होणार, नाव सांग. नाव सांग म्हटल्याच्या नंतर ती म्हणली, हनुमंतराया. हनुमंताचं नाव घेणं आणि राम अर्धा गार होणं संगच. शिव तो कार्यकर्ता निघाला बुवा, मग करायचे की शिक्षा. ते राम राज्य होतं, रामाच्या राज्यामध्ये कुत्र्याला न्याय मिळत होता, खडुळीला मिळत होता, इथं माणसाला भेटणं हे सुकांती काय. असू दे म्हणले, हनुमंतराय असू दे, नळ असू दे, नीळ असू दे, त्याला शिक्षा करणार. खारुताईनं गोड उत्तर दिलं, रामा तुम्हाला जर करायचं असेल तर एक काम करा. काय करू, काहीच करू नका. हनुमंतरायाला बोलवा, सत्कार करा आणि त्यांना बक्षीस द्या. म्हणजे वेळी काय, चुकून शेपटीवर पाय पडण्यावर जर पोटावर पडला असता तर सत्कार करायला शिल्लक राहिली असती का. मग करायचा सत्कार, म्हणजे सत्कारच करायचा. म्हणजे कशामुळं, मी सुद्धा समुद्रात दगड टाकू लागले, हनुमंतराय सुद्धा समुद्रात दगड टाकू लागले, तुम्ही निस्ते आमच्याकडे टुळू पाहू लागले. जर हनुमंतरायाच्या चरणाचा स्पर्श माझ्या शेपटीला जर झालाच नसता तर तुमची माझी भेट झाली नसती. हनुमंतराय म्हणजे संत, निस्त्या संतांच्या चरणाचा स्पर्श खडुळीला झाला तर पुढे देव उभा राहिला. म्हणून त्या ठिकाणी महाराज संतांची चरण फार महत्वाचे. म्हणून संतापायी माता ठेविता सद्भावे आणि तेने भेटे देव आपिया.